हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. अरे भेंडी क्या बोल रही है, हा तर डायलॉग झाला. आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी सगळ्या भेंडीची देठ काढून घेतलेली आहेत. अशा प्रकारे मी बाकी सगळ्या भेंडीची पण देठ काढून घेतलेली आहेत. भेंडीची रेसिपी तर आजकाल प्रत्येकजण बनवतात, पण प्रत्येकांच्या घरात रेसिपी वेगळी असते. मी काय त्या पद्धतीनेच बनवणार आहे. फक्त एक सांगणार आहे, की ह्या भेंडीमध्ये शेवटपर्यंत हिरवा रंग कसा टिकून राहील तेच मी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे मैत्रिणी. तर बघा मैत्रिणी, मी कशी भेंडी चिरत आहे. अशा पद्धतीनं भेंडी चिरून घ्या. पण अशा पद्धतीनं भेंडी चिरण्यासाठी आपल्याला लागणार आहे भेंडी एकदम ताजी, तवानी आणि टवटवीत. नाहीतर जर शिळपटलेली असेल तर भेंडी तर नाही चिरणार, पण बोटं नक्की चिरतील हं मैत्रिणीनो. आणि आई म्हणेल वेगळीच, कुठल्या टवळीचा व्हिडिओ बघून हे शिकलीस गं? त्यामुळं प्लीज मैत्रिणीनो, अगदी स्वतःला जपून मगच अशा पद्धतीने भेंडी चिरून घ्या. तर मैत्रिणीनो, बघू शकता मी अशा पद्धतीने सगळी भेंडी चिरून घेतली आहे आणि मग तुम्हाला दाखवते पुढं कशी बनवायची. तर थोडंसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं कशी हवी तशी चिरून घ्या. मी अशी चिरलेली आहे सगळी भेंडी, हे बघू शकता तुम्ही. तर भेंडी चिरून झालेली आहे. बघा मी त्या पद्धतीने चिरली आणि त्याचं कारण म्हणजे जसं एखाद्याच्या तोंडावर तीळ कसं दिसतं तसे सगळे बी उमटून दिसतात आणि भाजी शेवटला खूप सुंदर दिसते. तुम्ही बघतच राहा. त्यासाठी मी घेतल्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे त्याच्याबरोबरच. नंतर घेतलेलं आहे लसूण आणि 2 कांदे पण मी चिरून बारीक घेतलेले आहेत आणि मग घेतलेला आहे 1 टोमॅटो मोठा आणि त्याच्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. सगळंच मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे. आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे कच्च्या घाणीचं. तर बघा त्याच्यामध्ये खूप चवीला लागते भाजी केल्यानंतर. तुम्ही पण प्रयत्न करून बघा मैत्रिणींनो. आणि बघू शकता जसं तेल गरम होत आलं, की मग आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकणार आहोत कढीपत्ता. बघा कसा तडतडायला लागलाय कढीपत्ता. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची. जसे नवरा-बायको भांडतात आणि कसे तडतडतात तसेच हे दोघं पण तडतडायला लागलेत मैत्रिणींनो. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. ते म्हणाले, "ये कौन मेहमान आ गया?" हं, तर अशा पद्धतीनं कांदा टाकून घेतलाय आणि याला चांगलं परतून घेऊया. पण जास्त परतायचं नाही मैत्रिणींनो. आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण ॲड करूया. काय ॲड करायचं बरं? तुम्हाला माहिती आहे? टोमॅटो. येस, टोमॅटो. तुम्ही म्हणाल कांदा भाजला नाही, त्याच्यात टाकलं टोमॅटो लगेच. हो मैत्रिणींनो, हीच तर ट्रिक आणि टिप सांगणार होते मी. कांदा, टोमॅटो हे सगळं अर्धं कच्चं भाजून घ्यायचं आधी आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं भेंडी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो, भेंडी भाजायला साधारण 7 ते 10 मिनिटं तरी लागतील भाजी पूर्ण तयार होईल. तोपर्यंत जर हे चांगला खरपूस भाजून घेतलेला मसाला परत त्याच्याबरोबर इतका वेळ भाजला तर अगदी तो करपटून जाईल. म्हणून भाजीचं आणि त्या सगळ्या ह्याचं कलर मॅच व्हावं म्हणून मी त्याला अर्धं कच्चं असताना भेंडी टाकून घेतली आणि आता भेंडीबरोबर भाजत राहतोय की हो पुढं जाऊन मसाला. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला 2 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे मात्र पहिल्यांदा. आणि मग मी 2 मिनिटासाठी झाकण लावून घेते आणि मग बघूया कशी भेंडीला पाणी सुटते आणि ती छान मुरते. तर बघू शकता तुम्ही भेंडी कशी कमी पण प्रमाण दिसायला लागले त्याचं आणि छान भाजलेली पण आहे. त्याला पाणी सुटून चिकटपणा पण आलेला आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही भेंडी चांगली शिजवून घ्या. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया मीठ. हो, मीठ टाकल्यानंतर बघा कसं अजून थोडं पाणी सुटेल त्या भाजीला आणि त्या पाण्यातच ती चांगली मुरेल. पण त्यासाठी आपल्याला परत ह्याला लावलं पाहिजे झाकण. त्यामुळं मी चांगली हलवून घेते आणि मग आपण ह्याला लावून घेऊया झाकण मैत्रिणीनं. अशा पद्धतीनं हलवून सगळीकडं मिक्स करून मी झाकण लावून घेते. आता परत आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायलाच पाहिजे मैत्रिणींनो. त्याशिवाय भाजी कशी शिजणार? एक 2-4 मिनिटं मी चांगली वाफवून घेतली भाजी आणि आता बघू शकता भाजी तर ऑलमोस्ट तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अशी पद्धतीनं सगळ्यांची गट्टी जमलेली आहे. बघा कशी नवरीसारखी नटलेली आहे भेंडीची भाजी. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा फायनल टच देण्यासाठी काहीतरी राहिलंय टाकायचं आणि ते म्हणजे बघू शकता तुम्ही मी काय ॲड केले त्याच्यामध्ये. हो, शेंगदाण्याचं कूट. येस, त्याच्याशिवाय भाजीला चव येणारच कशी? आणि थोडंफार ओलावा असेल, काय पाण्याचे 4-5 थेंब राहिले असतील किंवा थोडंसं ओलावा असेल तर ते एकदम मिळून आणते भाजीला आणि शेंगदाण्याच्या कुटामुळं भाजी एकदम फायनल टच मिळतो तिला. आणि बघू शकता
कशी सुंदर कलर आहे. रंगामध्ये काही फरक पडलेला नाही. भेंडी आहे तशी हिरवीगार आहे. आणि अशा पद्धतीनं जसं बघा आता एक गार्निश करायसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कसा दिसतो हिरवागार शालू बघा. पण आजकाल कॉन्ट्रास्ट कलरचा रीत चाललेली आहे मैत्रिणी. पण आपला हिरवागार शालू दिसतोय ना छान. अशा पद्धतीनं आपण करून घेतलेली आहे भेंडीची भाजी. आणि आता भाजी तर पूर्ण तयार झालेली आहे. गॅस बंद करून टाकायचा आहे मैत्रिणी. पण बघू शकता 2-3 मिनिटं आपल्याला बिलकुल झाकण उघडायचं नाही. का मैत्रिणींनो? कारण आत्ता आपण शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकलेली आहे. त्याला मुरू द्यायचं आहे आणि मगच आपल्याला उघडायचं आहे. तर बघू शकता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. खूप छान भाजी झालेली आहे. तुम्ही बघू शकता याचा फायनल लूक. तर बघा भाजी तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे भाजीचा रंगही बदललेला नाही. खूप छान दिसतीये भाजी. नुसती दिसायला नाही तर खायला पण खूप रुचकर आणि चविष्ट झाले. तुम्ही अजून काही तुम्हाला मसाले ॲड करायचे असते ते टाकू शकता. मी साधी, सोपी आईच्या हातची रेसिपी म्हणून अशी रेसिपी बनवून दाखवलेली आहे. प्लीज तुम्ही एकदा ट्राय करा मैत्रिणींनो आणि माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक फॉर वॉचिंग.